प्रतिनिधी. जानेवारी 28 रोजी पार्थ न्यूजच्या माध्यमातून उद्घाटनाचे नाव फलकावर, पण नेमचंद स्मृती केवळ देखावा, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. बसस्थानक परिसरातील पिण्याच्या पाण्याची टाकी कोरडी पडलेली, परिसर अस्वच्छ आणि सुविधा निष्क्रिय असल्याचे वास्तव त्यावेळी समोर आले होते. यानंतर जानेवारी 30 रोजी शिवसेना उपजिल्हाध्यक्ष गौतम जैन यांनी स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले होते की कोणाचा घसा कोरडा राहू देणार नाही, त्यासाठी नक्की प्रयत्न करेन. आज त्यांनी ते आश्वासन कृतीतून पूर्ण करून दाखवले आहे. संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला, रंगरंगोटी करण्यात आली, तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करून ती पुन्हा प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आली आहे. ही नेमचंद स्मृती जलमंदिर पाण्याची टाकी 1996 साली अनुपचंद गोदूलालजी सेठिया यांनी दान स्वरूपात उभारली होती. त्यावेळी तिची नियमित देखरेख व देखभाल करण्याची जबाबदारी बसस्थानक प्रशासनाला देण्यात आली होती. दरम्यान पूर्वी दुरुस्ती केल्याचेही सांगण्यात आले होते, मात्र सुविधा पुन्हा निष्क्रिय झाल्याने प्रश्न निर्माण झाले होते. असो, दातृत्वाचा वारसा आणि वडिलांचे संस्कार जपत गौतम जैन शेठ यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेत ही सुविधा सुरू करून दिली. जसे वडील तसे पोरगा ही म्हण त्यांनी कृतीतून सिद्ध केली आहे. वडिलांचे दान, समाजासाठीची भावना आणि लोकसेवेची परंपरा मुलानेही जागृत ठेवली, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. आता मात्र या सुविधेची नियमित देखभाल, स्वच्छता आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी बसस्थानक प्रशासनाची आहे. कारण दानातून उभारलेली सुविधा ही केवळ फलकापुरती नसून ती जनतेच्या सेवेसाठी असते आणि तिचे जतन करणे हीच खरी कृतज्ञता ठरते. तसेच आमदार राजेश पाडवी यांनी पिण्याची पाण्याची टाकी दुरुस्ती झाल्यानंतर त्यांनी पाहणी करत असताना अजून एक आश्वासन दिले. ते असे की विद्यार्थिनी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊन आपण या बसस्थानक परिसरासाठी सीसीटीव्हीची व्यवस्था उपलब्ध करून देणार आहोत. यासोबतच प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे व जलमंदिरच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ सुंदर असावा यासाठी पेवर ब्लॉक देखील बसवून देणार आहेत. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.